नमस्कार. आता आपण पाहणार आहोत 21 जानेवारीच्या शेतकऱ्यांसाठीच्या मुख्य ठळक बातम्या. येत्या खरीपापासून ई-पीक पाणी घरबसल्या होणार बंद. खोट्या नोंदीमुळे कृषी विभागाचा मोठा निर्णय. राज्यातील यावर्षी 40% ज्वारीचे क्षेत्र अडचणीत. ज्वारीचे दर वाढण्याची शक्यता. संत्रा निर्यात अनुदानावर अखेर झाला शिक्कामोर्तब. 88 रुपये प्रति किलोसाठी मिळणार 44 रुपयांचे अनुदान. कापसाच्या 2 लाख गाठींची बाजारात आवक वाढल्याने दर खाली येण्याची शक्यता. सेंद्रिय शेती व विषमुक्त शेतीचे प्रश्न केंद्र सरकारकडे मांडणार, शरद पवारांची घोषणा. गव्हाच्या पिकावर किडीचा प्रभाव. खोडकिडीमुळे शेतकऱ्यांना नुकसानीची चिंता. राम मंदिर उद्घाटनामुळे झेंडूच्या फुलाला मागणी वाढली, दरात दुपटीने वाढ. कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग. कांदा दरामध्ये घसरण सुरूच. कांदा 100 रुपये ते 3200 रुपये क्विंटलवर. शेतकऱ्यांना दुष्काळाची आणि अतिवृष्टीची मदत अद्याप नाही, शेतकरी अहवाल देईल. भूमी अभिलेखची अत्याधुनिक सुविधा केंद्रे 30 जिल्ह्यात सुरू होणार. सोयाबीनच्या दराला मिळेना बूस्टर. भाव हमी भावापेक्षा 2000 रुपयांनी कमीच. राज्यात 26 जानेवारीपर्यंत थंडीचा कडाका कायम राहणार. कुणबी प्रमाणपत्रे युद्धपातळीवर वाटप करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अधिकाऱ्यांना सूचना.